जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये आज महत्त्वाची बैठक होणार आहे। राज्यातल्या सर्व उमेदवारांशी मनोज जरांगे चर्चा करणार आहेत। आज दिवसभर जरांगे समविचारी नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत। त्यानंतर संध्याकाळी जरांगेंच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतून आज प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। आज कुर्ला नेहरू नगर आणि अंधेरी पूर्व इथं शिवसेनेची पहिली जाहीर प्रचार सभा होणार आहे। कुर्ला नेहरू नगर विधानसभा मतदारसंघातले शिवसेना उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्यासाठी मुख्यमंत्री सभा घेणार आहेत। काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी आणि राहुल गांधी प्रचार अभियानाला प्रारंभ करणार आहेत। आज राहुल गांधी मनंतवाडीच्या गांधी पार्कमध्ये संयुक्त सभेला संबोधित करतील। त्यासाठी प्रियांका गांधी 7 नोव्हेंबरपर्यंत केरळमध्ये राहणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपच्या प्रचाराची सुरुवात करणार आहेत। भाजप उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ 6 नोव्हेंबरला फडणवीस यांची जत इथं जाहीर सभा होणार आहे। जत इथं सकाळी 10 वाजता पडळकर यांच्या समर्थनार्थ फडणवीस जाहीर सभा घेणार आहेत। बोरिवली मतदारसंघातून भाजपचे नेते गोपाळ शेट्टींनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय। शेट्टींनी उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। उमेदवारी मागे घ्यावी अशी विनंती फडणवीसांनी केली, तर शेट्टी हे पक्षाच्या बाजूनेच निर्णय घेतील असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केलाय। मात्र ते निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा नेते सनी निमण यांच्या मनधरणीसाठी पुण्यात त्यांच्या घरी दाखल झाले होते। सनी निमण शिवाजीनगर मतदारसंघातून इच्छुक होते। काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी निमण यांनी प्रयत्न केले। निमण यांनी शिवाजीनगर मतदारसंघात महायुतीचे काम करावे यासाठी फडणवीस त्यांच्या भेटीला पोहोचले होते। सांगलीच्या शिराळ्यामध्ये बंड थंड करण्यामध्ये भाजपला यश आले। सम्राट महाडिकांनी अखेर माघार घेतल्याचं जाहीर केलं, तर शिराळा मतदारसंघातले भाजपचे उमेदवार सत्यजित देशमुखांना त्यांनी पाठिंबा जाहीर केला। 4 नोव्हेंबरला ते अर्ज मागे घेणार आहेत। विरोधकांनी मला खोट्या गुन्ह्यात अडकवलं असा आरोप उल्हासनगरमधल्या वंचितचे उमेदवार संजय गुप्ता यांनी केला। अर्ज भरण्यापूर्वीच एका महिलेनं संजय गुप्ता यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला, त्यामुळे मी निवडणूक लढू नये यासाठी विरोधकांचं षडयंत्र असल्याचं संजय गुप्तांनी म्हटलं। सोलापूर शहर मध्यचे भाजप उमेदवार देवेंद्र कोठे यांनी अनंत जाधव यांची भेट घेतली। सोलापूर शहर मध्यसाठी भाजपकडून अनंत जाधव हे इच्छुक आहेत। भेट घेऊन देवेंद्र कोठे यांनी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला। देवेंद्र कोठेंना विक्रमी मताधिक्याने विजयी करू अशी प्रतिक्रिया अनंत जाधव यांनी भेटीनंतर दिली। पालघर विधानसभेचे अपक्ष उमेदवार अमित घोडा हे गेल्या काही तासांपासून नॉट रिचेबल आहेत। अमित घोडा यांनी भाजपमधून बंडखोरी करत पालघर विधानसभेसाठी अपक्ष अर्ज दाखल केला होता। माजी खासदार राजेंद्र गावित यांना पालघरमधून उमेदवारी मिळाली। करमाळ्यामध्ये 2 माजी आमदार एकत्र आले। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार नारायण पाटील यांना माजी आमदार जगताप गटाचा पाठिंबा मिळाला। यानिमित्त मोहिते पाटलांच्या नेतृत्वाखाली दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला। मात्र यामुळे अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे। वाशिममधल्या रिसोड मतदारसंघ शिवसेनेला सुटला असून भावना गवळींना उमेदवारी देण्यात आली। मात्र भाजपकडून इच्छुक असलेले माजी खासदार अनंतराव देशमुखांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला। अनंतराव देशमुखांनी उमेदवारी मागे न घेतल्यास इतर 2 मतदारसंघात शिवसेना वेगळी भूमिका घेईल असा इशारा शिवसेनेनं दिला। वर्ध्यातल्या आर्वी मतदारसंघामध्ये बंड करणारे विद्यमान आमदार दादाराव केचे आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत। फडणवीसांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखेडे यांना भाजपने या मतदारसंघातून उमेदवारी दिली। केचे यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी भाजपकडून जोरदार मोर्चे बांधणी करण्यात आली होती। कल्याण पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या विरोधात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अरविंद मोरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता। मात्र त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचं जाहीर केलंय। मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर नाराजी दूर झाल्याचं त्यांनी म्हटलं। धुळ्याच्या सिंदखेडा मतदारसंघामध्ये बंडखोरीच्या तयारीत असणारे ज्ञानेश्वर भामरे यांची समजूत काढण्यात यश आलंय। भामरेंनी गोविंद बागेत शरद पवारांची भेट घेऊन उमेदवारी मागे घेणार असल्याचं जाहीर केलं, तर महाविकास आघाडीच्या संदीप बेडसेंना आपण पूर्णपणे पाठिंबा देणार असल्याचं त्यांनी घोषित केलं। 10 नोव्हेंबरला सोलापूरमध्ये उद्धव ठाकरेंच्या 2 जाहीर सभा होणार आहेत। सांगोला आणि दक्षिण सोलापूरमध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। अमर पाटील दक्षिण सोलापूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। सांगोलेमध्ये दीपक साळुंखे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। अमर पाटील दीपक साळुंखेचा ठाकरे प्रचार करणार आहेत। विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने स्टार प्रचारकांची घोषणा केली। यामध्ये पहिल्यांदाच प्रकाश आंबेडकरांचे बंधू ग्लोबल रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष भीमराव आंबेडकर यांचा समावेश करण्यात आला। वंचितच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये 20 पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत।
केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या अलर्टनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सुरक्षा वाढवण्यात आली। फोर्स 1चे 12 जवान फडणवीसांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले। नागपूर आणि मुंबईतल्या निवासस्थानासह सार्वजनिक कार्यक्रमात सुद्धा फडणवीसांच्या भोवती आता फोर्स 1 कमांडोंचं सुरक्षेचं कड असणार आहे। महायुती सरकार विरोधात जनतेमध्ये असंतोष आहे। लोकसभा निवडणुकीत सुद्धा असंतोष दिसून आला। आता विधानसभेत सुद्धा त्यापेक्षा दुप्पट असंतोष पाहायला मिळेल अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर केली आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी नागपूर दौऱ्यावर येणार आहेत। 6 नोव्हेंबर रोजी राहुल गांधी संविधान संमेलनात सहभागी होणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। अरविंद सावंत यांच्या शायरा एन्सिनवरच्या वक्तव्याबाबत शिवसेना नेते रवींद्र वायकर यांनी सावध प्रतिक्रिया दिली। हा ज्याचा त्याचा विचार आहे तो चुकीचा की बरोबर याची त्यांनी सुधारणा करावी असं वायकर म्हणाले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत माफी मागतात तर संजय राऊत इन्कार करतात। त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा स्टँड काय असा सवाल शिवसेना उमेदवार शायना एन्सी यांनी विचारला। परंतु महाराष्ट्राच्या जीडीपीवरून आशिष शेलार आणि रोहित पवार यांच्यामध्ये ट्विटर वॉर सुरू झालं। महाराष्ट्राच्या जीडीपीच्या घसरणीचा आरोप रोहित पवार यांनी महायुती सरकारवर केला। एकतर ना बातमी वाचली ना अहवाल आणि लगेच फेक नरेटिव्ह गँगच्या सदस्याच्या भूमिकेत गेल्याची टीका आशिष शेलार यांनी रोहित पवारांवर केली। ज्यांना गद्दार बोलले जाते ते मुख्यमंत्री होतात असं अजब वक्तव्य उल्हासनगरच्या भाजप जिल्हाध्यक्ष यांनी केलं। उल्हासनगरमधले भाजपचे आमदार आणि उमेदवार कुमार आयलानी यांना स्थानिक साई पक्षानं समर्थन दिलं। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतल्या काँग्रेसला खिंडार पडलं। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। अनिल कौशिक हे नवी मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर होते। फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला। सपाचे नेते अबू आझमी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। मालेगावात अखिलेश यादवांच्या सभेमध्ये आक्षेपार्ह भाषण करणं त्यांना भोवण्याची शक्यता आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अबू आझमींच्या विरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे। भाजप वाशिम जिल्हा कार्यकारी अध्यक्षपदी राजू पाटील राजे यांची नियुक्ती करण्यात आली। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही नियुक्ती केली। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजू पाटील राजे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे। वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते निलेश विश्वकर्मा यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली। राऊत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं भोंगा असून त्यांनी आपला पक्ष सांभाळावा। प्रकाश आंबेडकरांबाबत चुकीचं वक्तव्य केल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा त्यांनी राऊतांना दिला। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होणार ही काळ्या दगडावरची रेख असल्याचा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला। सरकार स्थापन झाल्यावर रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं। मुंबईच्या घाटकोपर पश्चिममधल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेना कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या नावाची पाटी भेट दिली। मोठ्या संख्येने यावेळी शिवसैनिक उपस्थित होते। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांवर अँजिओग्राफी करण्यात आली। त्यांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी नागपूर इथल्या तीर्थक्षेत्र लक्षेश्वराच्या मंदिरात वंचितच्या कार्यकर्त्यांनी दुग्धाभिषेक केला। त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करण्यात आली। मुंबईमध्ये आज बेस्टची सेवा बंद असणार आहे। आजपासून डेपोतून एकही बस न सोडण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला। दिवाळी बोनस अद्यापही न मिळाल्यानं बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे ऐन भाऊबीजेच्या दिवशी मुंबईकरांचे मोठे हाल होणार आहेत। मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे। आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक नाहीये। भाऊबीज असल्यामुळे रेल्वेकडून आजचा मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला। त्यामुळे मुंबईतली लोकल सेवा आज सुरळीत असणार आहे। पंढरपूर विधानसभा मतदारसंघातल्या राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंची भेट घेतली। मराठा चळवळीतल्या कार्यकर्त्या म्हणून आपल्या पाठीमागे उभे राहावं अशी अपेक्षा सावंत यांनी जरांगे यांच्याकडे व्यक्त केली। मराठा आंदोलक मनोज जरांगे सायंकाळपर्यंत उमेदवार जाहीर करणार। आनंदराज आंबेडकर, वाजिद शेख आणि राजरत्न आंबेडकरांनी मनोज जरांगेंची अंतरवाली सराटीत भेट घेतली। उमेदवारांनी अंतरवाली चर्चेसाठी येण्याचं आवाहन मनोज जरांगेंनी केलं। काँग्रेसच्या बंडखोर आमदार जयश्री पाटलांनी पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगेंना साकडं घातलंय। केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील आणि जयश्री पाटलांची मुलगी सोनिया होळकर यांनी अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंची भेट घेतली। यावेळी राजू शेट्टी सुद्धा उपस्थित होते।
शेतकरी चळवळीतल्या उमेदवारांना ताकद द्या अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मनोज जरांगे यांच्याकडे केली। राजू शेट्टींनी मनोज जरांगे यांची जालन्यामध्ये भेट घेतली। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाली। बीडमधल्या केजमधल्या श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावनधाममध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला। दीपावली पाडव्यानिमित्त 24,000 दिव्यांनी पावनधाम उजळून निघाला। 13 वर्षांपासून दीपोत्सवाची परंपरा आजही सुरू आहे। यावेळी रंगीबेरंगी आतिषबाजीनं पावनधाम परिसर उजळून निघाला। यावल तालुक्यातल्या सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये आदिवासी पाड्यांवर बलिप्रतिपदेला बैलांची पूजा करण्यात आली। पोळ्याप्रमाणेच बैलांना रंगरंगोटी करून गोडधोड नैवेद्य खाऊ घालून हा उत्सव साजरा केला जातो। दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी रायगडच्या किनाऱ्यांवर मोठी गर्दी केली। अलिबागसह नागाव, काशीद, मुरुड, दिवे आगारचे किनारे गर्दीनं फुलून गेलेत। वॉटर स्पोर्ट्स, घोडागाडी, उंट सवारी यामुळे बच्चे कंपनी सुद्धा खुश आहे, तर स्थानिक व्यावसायिकांना सुद्धा याचा फायदा होतो। परतीच्या पावसाचा कोकणातल्या पर्यटनाला फटका बसतोय। पावसामुळे कोकणातले प्रसिद्ध गणपतीपुळे परिसरात वीज गायब आहे, त्यामुळे व्यावसायिक पुरते हवालदिल झाले, तर जनरेटरच्या वापरावर सुद्धा मर्यादा येते।